सोलापूर जिल्ह्यातील यंदाच्या हंगामामध्ये सर्व कारखाने चालू होऊन जवळजवळ 3 आठवडे झालेत। मात्र जिल्ह्यातील 2 साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर सर्व कारखान्यांनी अद्याप ही ऊस दर जाहीर केला नाही। तो तातडीने जाहीर करावा अशी मागणी शेतकरी राघवेंद्र बिराजदार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। गळीत हंगाम सुरू झाला आहे। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा विठ्ठल साखर कारखाना आणि माढा येथील कारखान्यानं ॲडव्हान्स 3,500 रुपये दर जाहीर केलाय। या व्यतिरिक्त इतर कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केला नाही। FRP कायद्यानुसार 14 दिवसांच्या आत गाळप झालेल्या ऊसाचे दर दिले पाहिजे। मात्र अजून ऊस दर सुद्धा जाहीर करण्यात आला नाही। दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये असं आवाहन यावेळी राघवेंद्र बिराजदार यांनी केलं। नियमानुसार 15 दिवसांमध्ये बिल पण द्यायची तरतूद आहे आणि बिल जाहीर करण्याची पण तरतूद आहे। अजूनपर्यंत शेतकरी लोकांना कोणत्याही पद्धतीचं ना बिल जाहीर झालंय ना कोणतं बिल मिळालंय त्यांना, आणि 24-25 चा हंगाम तर चालू आहे। तर मला एवढं म्हणायचं आहे, हे जे काही कारखानदारी चालवतात ह्यांनी शेतकऱ्यांची लूट हे अजून किती दिवस चालणार आहे असंच। आणि आम्हाला FRP नियमानुसार 3500 रुपये हे वाढीव आम्हाला मिळायला पाहिजे, ही आमची सरकारकडे आणि कारखानदारी लोकांकडे आमची मागणी आहे। आणि FRP नुसार वाढीव का मिळावं, कारण आता सध्याला जे खताचं आहे, लेबरचा विषय आहे, हे अत्यंत वाढलेला आहे। या सर्व गोष्टीमुळे शेतकरी फार त्रस्त झालेला आहे आणि आपल्याला त्या 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे। आणि लगेचच सर्व कारखानदारांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही रेट जाहीर करा। आता एक 15-20 दिवसापूर्वी विधानसभा इलेक्शन होऊन गेला, रिझल्ट लागले, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मतं मागितले, पण आता लोकप्रतिनिधी गेले कुठे? आणि हे असं पत्रकार बंधूंना पण माझी विनंती आहे, तुम्ही थोडंसं चळवळीला आम्हाला साथ द्या आणि हे कारखानदारी लोक आणि शेतकरी पळवणूक बंद करा। आज तुम्हाला माहित असेल शेवग्याचे भाव 400-500 रुपये किलो झालेला आहे आणि मेथी बीती या सर्व गोष्टी भाजीपाला हे चाललेलं उत्पादन कमी होत चाललेलं आहे आणि शेतकरी हा कमी म्हणजे शेतकरी हा रसतळाला पोचत चाललेला आहे। हे कारण काय याचं पाठीमागचं कारण, त्याला जे कोण त्याच्या बाजूने बोलणारा हे नाही, म्हणजे माणूस उभा राहिला नाही। जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण मतदान करून घेतात, मतदान झाल्यावरती त्याच्या चळवळीला आणि त्याच्या विचारांना व त्याला अडचणीला कोणी सुद्धा वाचा फोडण्याचा कोणताही यंत्रणा म्हणजे कोणताही स्तंभ आज सुद्धा काम करताना दिसत नाही। आणि हे फार गंभीरपणे सर्व आमच्या लोकांनी विचार करायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे हे आमचा आता आम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू लागलेला आहे। आणि त्याच्यानंतरनी आम्ही शेतकऱ्यांचा जर आम्हाला फार मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला तर आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना व जिल्हा आयुक्तांना, साखर आयुक्तांना आम्ही आमच्या माध्यमातून त्यांना पत्र देण्याची व्यवस्था करणार आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकरी मित्रांनी, शेतकरी बांधवांनी हे प्रचंड आमचे बंधू तुम्हाला नंबर वगैरे देतील, प्रोव्हाइड करतील, प्रचंड मताने सहभाग व्हा त्या चळवळीमध्ये। आणि हे गांधीवादी विचारांची आमची चळवळ असणार आहे। आणि आम्हाला एकच सांगायचं आहे शेतकरी लोकांना की अद्याप ज्यावेळेपर्यंत तुमचे ॲडव्हान्सेस जाहीर होत नाही त्यावेळेपर्यंत तुम्ही ऊस देऊ नका, कृपा करा। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।